तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी गणेशला काहीतरी दाखवणार आहे, त्याचे रिॲक्शन बघूया. तर बघूया त्याचे रिॲक्शन. मग थांब की, हेच तर आहे ना गणू. कौन सा वाला दिखाओ, बहुत सारे हैं. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज एक पार्सल आलेलं आहे ज्याचं शूट मी 2च दिवसात करेन. आणि परी नाही आहे घरी, त्यामुळे घर किती शांत शांत वाटतं तुम्ही बघू शकताय. नंतर इकडे तिकडे मम्मा बाबा चालू असते तिचं. त्यात गणेशचं स्कूल असल्यामुळं तो पण घरी नाही आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि मी विचार करते आज पण काहीतरी नवीन करावं. तर बघूया काय सुचतंय काय मला. एकटीला जेवायला पण नको झालंय आता. असं म्हणजे परी असली की जरा दोघी मिळून काहीतरी करायचं किंवा खायचं किंवा हे ते आमचं चालू असते. पण आता ते नसल्यामुळं मला पण असं वाटतं की थोड्या वेळाने जर जास्त भूक लागल्यावर जेवूनच टाकावं, काय आपण हे ते करू नये. आणि दुसरी गोष्ट, अनेक पार्सल मागवलेलं पण इतकं लेट झालं त्या पार्सलला, माझा मूड गेलेला आहे त्याच्यातनं. आता जवळजवळ 2 आठवडे झाले ते पार्सल मला अजूनही रिसीव झालेलं नाही आहे आणि मी अजिबात सॅटिस्फाय नाही आहे त्या गोष्टीसाठी. त्यामुळे मी ते पार्सल रिटर्न करणार आहे. कधी कधी असं तुमच्याही बाबतीत होत असेल की आपण एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतोय आणि जर ते नाही झालं तर असं वाटतं की राहू देस, नकोच ते आता आपल्याला. आणि मी तेच करणार आहे. भलेही ते इथं तिथं कुठंपर्यंत आलं असेल, डझंट मॅटर, मला काही मॅटर करत नाही. आणि ते मी कॅन्सल करणार आहे. आणि अजून एक गोष्ट येणार आहे, म्हणजे पार्सलच येणार आहे, ते परीसाठी येणार आहे. आणि खरं तर आम्ही त्या पार्सलसाठी तिचा बड्डे लांबणीवर टाकलाय, कारण इतकं आम्ही सांगलीमध्ये शोधलं पण ते आम्हाला इथंही मिळालं नाही. तर शेवटी ऑनलाईन घेण्याचा मी निर्णय केला. ऑनलाईन पण आम्हाला एक आवडलं होतं, फार आवडलं होतं आम्हाला ते, पण ते आउट ऑफ स्टॉक झालं होतं. आणि परत त्याच्यासारखंच दुसरं आम्ही मागवलेलं आहे परीसाठी. परीनं ते खूप आधी माझ्याकडे मागितलं होतं, मग आता वाटलं मला की ते द्यावं तिला, तर ते पण देणार आहे. आणि अजून एक छोटंसं सरप्राईज आहे, ते पण तिला देणार आहे. त्याच्यामुळे तिचा बड्डे मी पुढे ढकलला आहे 30 तारखेला किंवा 31 तारखेला तिचा बड्डे. 31 तारखेला महावीर जयंती असल्यामुळे मे बी पॉसिबल नाही, पण 30 तारखेला आम्ही तिचा बड्डे करणार आहोत. आणि त्यावेळेला तिला ते मी गिफ्ट देईन. तर तिची रिॲक्शन पण मी तुम्हाला दाखवेन, तिला आवडेल का नाही ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर बघूया ते पार्सल काय आहे. मीही तुम्हाला आत्ता दाखवणार नाही, मी त्याच वेळेला दाखवणार आहे ते काय आहे, कारण परी व्हिडिओ बघते आणि जरी ती गावी गेली असली तरी ती व्हिडिओ बघणार. त्यामुळे मी ते आत्ता नाही दाखवू शकत. तिची एक्झाम आणि बरंच काय असल्यामुळं तिचा बड्डे त्यामुळे सुद्धा आम्ही करू शकलो नाही. प्लस असं तसं लेटच करणार होतो, त्यात आम्हाला तिचा गिफ्ट पण कुठं सापडत नव्हतं, त्यामुळे पण ते लांबणीवर गेलं. आणि आता आपण चांगला करू, छोटा करू पण चांगला करू बड्डे. खरं तर तिनं खूप वेळा मला विचारली, मम्मा त्याचं पहिलं अक्षर सांग, शेवटचं अक्षर सांग, हे सांग ते सांग. आणि मी तिला सांगितलंय, तिने सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण त्यात ते कुठेही आलेलं नाही आहे जे मी घेणार आहे तिला. आणि ती शेवटी वैतागल्या आणि आता तिने तो विषय काढायचा बंद केलाय. त्यामुळं बघूया काय असेल. की तुम्ही एक्साइटेड असाल ते बघण्यासाठी असं मला वाटतंय. तर मीही तुम्हाला नक्की दाखवेन, पण परीच्या बड्डे दिवशी. तर मी बोलले होते आज परीचं पार्सल येणार आहे आणि मी खरं तर ह्या पार्सलची वाट बघते एवढा वेळ, नाहीतर माझं आता पण एक झोप झाली असती. तर हे आलेलं आहे परीचं पार्सल. मी ओपन करून बघितलेलं आहे, मला आवडलेलं आहे, खूप सुंदर पार्सल आहे. आणि तुम्हालाही जर हे ओपन केल्यानंतर मी तुम्हाला त्याचे फोटोज वगैरे पाठवून तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा, मी ह्याची लिंक तुम्हाला नक्की देईन. आणि एकदम कमी किमतीत आपल्या मुलांना देण्यासाठी खूप चांगलं गिफ्ट आहे हे. आणि युजफुल आहे, असं पण नाही की वेस्ट ऑफ मनी आहे, युजफुल आहे. मुलं त्यांच्यात, आता हे पण मी सांगितलं तर तुम्हाला सगळंच कळून जाईल, त्यामुळे हे आत्ता सांगणार नाही मी. मुलं कुठेही इझिली ते घेऊन जाऊ शकतात, 1-2 दिवस तुमच्यापासून लांब असतील तर. अशा पद्धतीचं हे गिफ्ट आहे, ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर रोज वर्कआउट चालू करेन म्हणते, पण काय होईना झालं. पण आज मी काही करून चालू करणारच आहे आणि त्याची सुरुवात मी आत्तापासूनच करते. तर स्वयंपाक थोडाफार झालेला आहे माझा आणि जरा कुकर होईपर्यंत वर्कआउट करूया आपण. आता एक सेट ऑलरेडी झालेला आहे माझा. दहा झालेले आहेत.
जरा पाणी पिते गणेशने सांगितल्याप्रमाणे. पाणी तर थोडं थोडं प्यायलाच लागते वर्कआउटच्या वेळेला, डिहायड्रेशन होतं त्यामुळे. तर आता मी प्लँक करणार आहे. पण झालं आहे असं की तर मिरर असल्यामुळे मिररच्या पलीकडे सगळं दिसतंय. मला इतर वेळेला काहीच प्रॉब्लेम नाही, मी इथं वर्कआउट करत होते हॉलमध्ये. पण तिथं वरती काम चालू आहे त्यामुळे बरेच जण तिथं असणार आहेत. त्यामुळं आज मी रूममध्ये वर्कआउट करणार आहे. जोपर्यंत कुकर होतोय माझा तोपर्यंत आपण इथे वर्कआउट करूया. तर प्लँकसाठी टायमिंग बघायला लागणार आहे. मग मी आणलेला आहे टॅब, कारण मोबाईलवर जर व्हिडिओ करायचा झाला तर टायमिंग मला लावता येणार नाही. टॅब आणलेला आहे, टॅबवरती पटकन टायमर लावून घेते. तर 50 सेकंड खूप इझीमध्ये झालेत माझे. तर मी आत्ता तरी पण थोडंसं मला जड गेलं, म्हणजे पोटाला थोडासा स्ट्रेस पडत होता मला. तर मी 30 सेकंदाचा आता ट्राय करेन. टायमर पुन्हा रिसेट केलेला आहे. 10 सेकंड झालेत, 20 सेकंड झालेत. नाही, 30 सेकंड झालेले आहेत. ये बघू शकता, सॉरी मीच दाखवते. बघू शकता 32 सेकंड, म्हणजे मी बंद केलं त्यावेळेला 30+ झाले होते. खरं तर मी आता पोणी बांधते, कारण मी आता क्रंचेस करणार आहे आणि क्रंचेस करताना क्लिप लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी क्लिप काढलेली आहे आणि आता पोणी बांधलेली आहे मी. आणि एक्सरसाइज करताना सुद्धा छान दिसेल ह्याची मी काळजी घेते, कारण मला आवडतं. तर मी आधी 10 क्रंचेस मारते, फुल क्रंचेस. ओके, 1 2 5 8 ये इझीमध्ये झालेले आहेत. मला वाटलं खूप त्रास होईल, पण इझीमध्ये झाले आहेत. नेक्स्ट टाइम मी 5 वाढवणार. दुसरा सेट 15चा मारणार आहे मी. चलो दुसरा सेट घेऊया. मला वाटतं दुसरा सेट आपण हाफ ट्राय करूया. 20 घेऊया हाफ असल्यामुळे. ठीक आहे, आय विल ट्राय. 1 2 7 12. ते इझी वाटत होतं फार. 14 17 19 and 20. शपथ, फुल क्रंचेस मारण्यापेक्षा हाफ खूप अवघड आहे. उलट फुल इझी वाटते. बसून पाणी पिण्याचे सुख आहे. हां हां. तर मी एक एक्सरसाइज सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे मी करते नेहमी, पण मध्ये गॅप पडला होता, त्यामुळे चेहरा माझा असा काय म्हणतात मोठा वाटत होता. पण मी काही दिवस चालू केलेला आहे परत. तुम्ही जर बघत असाल तर ही लाईन परत माझी दिसत आहे आता. आणि हे असं जास्त होत होतं, पण ते कमी झालेलं आहे. हे पण कमी झालेलं आहे. आणि मी काय करते हे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही करू शकता. मी दिवसातून 2 वेळा करते. एक तर सकाळी उठल्या करते, आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी झोपताना ज्यावेळेला आपण मॉइश्चरायझर लावतो किंवा नाईट तुमचं जे काय नाईट रुटीनची क्रीम असेल ती लावल्यानंतर थोडंसं करते आणि असं टॅप करते, जेणेकरून आपण जे काय अप्लाय केले चेहऱ्यावरती ते सेट व्हावं किंवा आपला चेहरा व्यवस्थित ऑब्झर्व करावा. यासाठी मी असं टॅप 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 करते. चलो, म्हणजे आपल्या चेहऱ्याला पण श्वास घेता यावा, याच्या मागचं हे कारण आहे. ठीक आहे, तर मी काय करते मी तुम्हाला दाखवते. पहिला मान वर करा, इथं स्ट्रेस पडतोय भरपूर. आणि असं मी 10 वेळा करते. आता मे बी जास्त झालं असेल, 10 ते 15 वेळा मी करते. दुसरं, आपले जे हे फिंगर्स आहेत हे इथं ठेवायचे आणि असं मागे ओढायचे. 1 2 3 4, किंवा 2 फिंगर्स आहेत त्याचा यूज करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. सेम 1 2 3 9 10. ही लाईन आपली व्यवस्थित आहे. जॉ लाईन आपली व्यवस्थित होते. दुसरा इथं हात ठेवायचा आणि हे जे आहे हे असं मागे ढकलायचं. 1 वरती, 2, हे आपले जे फिंगर्स आहेत हे इथं असे ब्रश झाले पाहिजेत वरती. 3
4. त्यानंतर असे फिंगर करायचे आणि नोजला असा चेहरा करा जेणेकरून नोज असं खाली येईल. 1 2. ओके. फील पण इतकं छान होतं आहे चेहऱ्याला. दुसरी गोष्ट आहे, अंगठ्यांनी आपलं जे बुव्यांखालचं इथं हाड लागते तिथं थोडंसं प्रेस करायचं आणि असं ओढायचं, किंवा जर तुम्हाला हे जास्त एकेकाला ते कम्फर्टेबल नसते तर अशी प्रेस करू शकता. 1 2 9 and 10. ओके. त्यानंतर असा हात ठेवा, एका हाताने करा किंवा असं केलं तरी चालेल. वरती ओढायचं जे कपाळ आहे ते. हे छान होतं बरं का, म्हणजे स्किन व्यवस्थित दोन्ही हाताने ओढली जाते व्यवस्थित, मग मला हे बेटर वाटतंय. 9 and 10. हे माझा फेसचा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. डोळ्यांची मी काळजी घेते. तुमच्या सगळ्यांच्या काळजीसाठी खरंच खूप धन्यवाद. आणि मी काळजी घेते डोळ्यांची, पण कसं होतं आहे, स्क्रीन टाईम माझं जास्त होते, म्हणजे मोबाईलचं किंवा काय, कारण एडिटिंग व्हिडिओज आणि बाकीचं पण माझं थोडंसं काम आहे ऑनलाईन, तर त्यामुळं माझं स्क्रीन टायमिंग जास्त होते आणि त्यामुळं हे होते. माहीत नसेल तर सांगते, स्क्रीन टायमिंगमुळं. दुसरी गोष्ट, उठल्या उठल्या मला सवय आहे मोबाईल बघायची, जी खूप घाणेरडी सवय आहे, मला माहिती आहे, तरी पण मी ते करते. कारण आपल्याला एक सवय असते, आपण एक जर काम करत असू तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो का हे बघायची एक गडबड असते किंवा एक्साइटमेंट असते, आणि ती माझ्यामध्ये जरा जास्तच आहे. कुठलीही नवीन वस्तू असते, काय असते, मला लगेच ओपन करून बघायची सवय आहे. तसंच माझं मोबाईलचं सुद्धा आहे, कारण ऑनलाईन हा माझा जॉब आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर जरा जास्त असते, त्याच्यामुळं हे वाढायला लागले. पण मी प्रयत्न करते की कमी करायचा, आणि मी रोज सकाळी असं म्हणते की माझे डार्क सर्कल कमी होणार आहेत, लवकरच कमी होणार आहेत, मी लवकरच स्लिम होणार आहे, मी लवकरच अशी सुंदर होणार आहे, असं मी रोज सकाळी म्हणत असते. आणि ते खरंच खूप छान वर्क करते. आपला दिवसही त्याच्यामध्ये खूप छान जातो आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसाठी चांगला विचार करा. आपण चांगले असू, आपण खुश असू तर आपली फॅमिली खुश असते आणि सगळेच खुश असतात. आता गणेशवेचा टायमिंग झालेला आहे, त्यामुळं तो हॅपी होईल माझा एक्सरसाइजचा हा व्हिडिओ बघून. खूप दिवस झाला तो वाट बघत होता. शेवटी वैतागून असं म्हटला मला की मी तुझा एक्सरसाइज घेतो, तू काय करणार नाही आहेस, किंवा मी तुला जिम लावून टाकतो, ॲटलिस्ट तिकडे तरी एक्सरसाइज कर, असं म्हटलेलं मला. पण आज खुश होईल. मी काय करते, कॅमेरा लावते आणि त्याचे एक्सप्रेशन दाखवते, बघू, एकतर खुश होईल किंवा एकतर असं म्हणेल की नशीब चालू केलीस, मला वाटलं काय आता काय करत नाहीस, असं काहीतरी म्हणेल. तर बघूया काय म्हणतोय. आणि मी इथे एक छोटीशी पिन लावलेली आहे. तुम्ही म्हणाल बटन तुटले का वगैरे, तर याच्यातला काही भाग नाही आहे. पिन लावलेली होती कारण एक्सरसाइज करताना माझा व्हिडिओ चालू असणार आहे, त्यामुळे मी ती काळजी घेतलेली होती आणि त्यामुळे ही पिन लावली आहे मी इथं. त्यामुळे त्याला इग्नोर करा, कारण बाकीच्या सगळ्यासमोर तुम्ही म्हणाल हे काय, तर त्याला इग्नोर करा. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी गणेशला काहीतरी दाखवणार आहे आणि त्याचे रिॲक्शन बघूया. तर बघूया त्याचे रिॲक्शन. काय दाखवणार? मग थांब की, हेच तर आहे ना गणू. काय ते केल्यावरती काय व्हिडिओ केल्यास का? कौन सा वाला दिखाओ, बहुत सारे ही. भाई मुहूर्त लागला. चेहऱ्यावर तेज आले. मित्रांनो, हिच्या किती दिवसापासून मी मागे लागलो तू माहिती आहे, व्यायाम कर व्यायाम कर व्यायाम कर. तर आज नशीब, आणि आज सॅटरडे, देव पावला म्हणायचं. भारी वाटलं मला. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. असं मी 10 वेळा मिररमध्ये बघून व्यायाम केलं. पण मित्रांनो, खरंच भारी वाटलं मला आज. म्हणजे मनावर घेतलं तिने, हे एकंदरीत चांगली गोष्ट आहे. कशी होती रिॲक्शन माझ्या गोणूची? खरं तर मित्रांनो, ॲक्च्युली 2-4 दिवस झाले खूपच जास्त स्ट्रेस घेतला आहे माझ्या बाळानं. कारण तुमच्या कमेंटच असे असतात ना, तुम्ही काळजीपोटी बोलताय, मला मान्य आहे की डार्क सर्कल झाल्यात वगैरे, हे तिला पण माहिती आहे डार्क सर्कल वगैरे. आता ती त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू पण आहे तिची, पण ते काय काय वेळेला कसं होते, कमी होतात आणि परत एकदम वाढतात अचानक.
आणि काही वेळेला कसं काजळ बिजळ घातलेले असतात ना ते उतरतात ह्या इथे, त्यामुळे ते अजूनच जास्त काळं दिसतं. पण अशा कमेंटमुळे तुमच्या आहे ना ती जास्त स्ट्रेस घेते, मग जास्तच मला विचारते की ती मग सारखं सारखं विचारते खरंच काय दिसते काय वगैरे ते, मग ते चेहऱ्यावर तिच्या सरळ सरळ दिसून येते ते, पण नंतर मला वाईट वाटतं. कुठं काय ते. तर मित्रांनो मस्तपैकी आज पूनम माझे चंपी करत आहे, चंपी तेलाची सॉरी केसांची चंपी करत आहे. आणि खरं तर मी ठरवलं आहे की थोडं नॉर्मली एवढं का होईना केस वाढवायची जरा मी विचार केला आहे. आणि पूनमला अजिबात आवडत नाही मी केस वाढवलेली, तरी पण मी एक शेवटचं ट्राय म्हणून मी करणार आहे. एवढी जास्त नाही, एवढी वाढवणार आहे मी, नॉर्मल का होईना वाढवणार आहे मी. त्यासाठी केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मला, कारण माझ्या आधीच कर्ली केस आहेत आणि खूप खराब होतात. त्यामुळं पूनमकडं आता पूनमने माझ्या चेहऱ्यावर पण ट्रीटमेंट चालू केलं आणि मी थोडं केसांकडे लक्ष देतो, म्हणजे दोन्ही बाजू माझी सांभाळली जाईल. हे की नाही, हे ना पुणे. तिला अजिबात आवडलेलं नाही आहे, पण माझी इच्छा आहे केस थोडी वाढवावी. एक नंबर सगळा रात पाण्याला